तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री यांनी खुर्चीवर विराजमान झाले आणि बसल्याबरोबर त्यांनी काही आदेश आणि ऑर्डर सोडलेले आहेत. ते म्हणजे जे गोरगरीब जनता आहे त्यांना 200 युनिट हे फ्री झाले पाहिजेत. तसेच दारूबंदीसुद्धा तात्काळ झाली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे महिला सुरक्षा फोर्स युनियन ही तात्काळ राबवण्यात यावी, हे त्यांचे आदेश आहेत. आणि आमच्या पंतप्रधान मोदीचे आदेश आहेत, सोनं खरेदी करू नका, तेल खाऊ नका. पंतप्रधान साहेब, सोनं तुम्ही म्हटलं तरी आम्ही खरेदी करू शकत नाही आणि नाही म्हटलं तरीही आम्ही खरेदी करू शकत नाही, कारण तेल शेंगदाणे घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत, तर आम्ही सोनं कधी खरेदी करणार. 140 रुपये किलो शेंगदाणे, 170 ते 80 रुपये तेल आहे. खरेदी काय करणार आणि आम्ही खाणार काय? मोदी जे सांगत आहेत ते डोसक्यावर पडलेले आहे. ते जनतेच्या समस्या सोडवायचा प्रश्न लांबच, पण जनतेच्या समस्या कशा वाढतील या गोष्टीकडे त्यांचं पूर्ण लक्ष आहे. जनता सोनंही खरेदी करणार नाही, तेल खाणार नाही. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, सोन्याचे भाव वाढले. तेलाचेच नव्हे तर दैनंदिन जीवनामध्ये वापरात येणाऱ्या प्रत्येक किराणा राशनचे भाव वाढलेले आहेत. आणि मोदी सांगत आहेत की सोने घेऊ नका, तेल खाऊ नका. खायचा प्रश्नच येतो कुठं? जे जनतेचा पैसा आहे ते मोदीच्या खिशामध्ये जात आहे. मोदी मात्र जनतेला वेड्यात गणती काढत आहे. आणि जर स्वतःची बुद्धी प्रत्येक गोष्टीमध्ये मोदीची बुद्धी सुचते, पण जनतेच्या समस्या कशा सोडवात या गोष्टीकडे मोदीची बुद्धी सुचत नाही. आणि बुद्धी सुचत नसेल तर जे नवीन आजचे मुख्यमंत्री आहेत विजय थलपती, यांचं तरी बघून त्यांनी पुढे जनतेच्या समस्या कशा सोडवल्या जातील, जनतेचे समस्येचे निराकरण कसे होईल, कमीत कमी विजय थलपती यांच्याकडे तरी बघावं किंवा त्यांच्या हाताखाली प्रशिक्षण घ्यावं. आणि हेही जमत नसेल तर या पंतप्रधानाने तात्काळ आपली खुर्ची खाली करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.